हाय फ्रेंड्स, ज्येष्ठा गौरी आगमनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज जसं की तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आज आपल्या प्रत्येकाच्या घरी आज ज्येष्ठा गौरींचं आगमन होत आहे. तर त्यामुळं वातावरणात पण अशी प्रसन्नता भरपूर भरलेली आहे. आणि आज ज्येष्ठा गौरीचं आगमन म्हटलं की तयारीही आलीच. त्यामुळं आज सकाळीच आम्ही पण पूर्ण सगळ्या झाडांची फुलांची ढाळ्या काढून आणून घेतल्या होत्या. त्या मी स्वच्छ सगळ्या ढाप्यात धुवून घेतल्या. गौरीला लागणारे गौरीचं स्टँड ही मी धुवून स्वच्छ करून ठेवलं होतं. आणि हे हळदी कुंकवाचं पाणी केलेलं मी गौरींची पाऊलं उठवण्यासाठी. तर हे पैसा, सुपारी, मोती, दुर्वा हे सर्व मी या पाण्यानं भरलेल्या कळशीमध्ये घालण्यासाठी घेतलं होतं. ते सर्व मी पाण्यानं कळशी भरली, त्याच्यामध्ये हे सर्व मग मी टाकून घेतलं होतं. आणि नंतर मग कळशीला ज्यामध्ये आपण ज्येष्ठा गौरी आपल्या बसवणार आहोत त्या कळशीला मी 8 बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं ओढून घेतली. तर नंतर मग आता गौरी हे ज्येष्ठा गौरींचं हे मी बांधण्यासाठी घेतलं. तर मी बांधायला लागल्यानंतर मग प्राप्ती पण माझी मदत करू लागायला आली ती. मग मी जसं एक ढापे घेतील तसं पण ती पण मग मला नंतर एक करून ढापे द्यायला लागलेली. तर ही अशी छोटीशी लुडबुड सारखी आपल्या म्हणजे माझ्या कामामध्ये सारखी असते ही. त्यामुळे तिनं पण मला थोडीशी मदत केली. त्यामुळं मी जरा का होईना म्हटले पटपट आवरणं असं झालं माझं. आता मी सर्व हे एकत्र करून घेतलं. तर आता मी हे दोऱ्याच्या साहाय्याने एकत्र असं म्हणजे हलू नयेच म्हणून असं दोऱ्याच्या साहाय्याने असं टाईटमध्ये बांधून घ्यायला लागले मी. तर बघा असं मी पूर्ण असा हे वाकळीचा दोरा घेतला आहे आणि पूर्ण हे असं गुच्छ केल्यासारखं असं मी हे गौरीचं पूर्ण असं बांधून घेतलं. तर ती तयारी झाली. तर मग आता पूजनासाठी गौरीचे मुकुट पण काढायचे होते. त्यामुळं वरून मी यांच्याकडून बॉक्स वरून काढून घेतला होता. तर ह्याच्यात मी सर्व मुखोटे, त्यांचे पाय, दागिने वगैरे असं सर्व व्यवस्थित पॅकिंग करून असं मागच्या वर्षीच ठेवलं होतं. जेणेकरून म्हणजे मूर्तीला म्हणजे मुखोट्यांना, हातापायांना त्यांच्या काही इजा पोचू नये यासाठी मी पूर्ण असं कागदामध्ये व्यवस्थित पहिला पॅक केलं होतं. नंतर त्याला वरून प्लॅस्टिकचा कागदही असा घालून ठेवला होता. आणि बॉक्समध्ये नंतर खाली तळाला आपला जो चगाळा मिळतो म्हणजे जी मोज्याचा जो मूर्ती येते त्या घासामध्ये असं पूर्ण मूर्तीला व्यवस्थित पॅकिंग करून मी त्याच्यामध्ये ठेवलं होतं. दरवर्षी मी असंच ठेवते जेणेकरून मग प्रत्येक वर्षी आपल्या मूर्ती अशाच दिसतील. तर मी मुखवटे काढून घेतले, त्याच्याबरोबर नथीही काढून घेतल्या आणि एका ताटामध्ये थोडंसं धान्य घेतलं. त्या धान्यामध्ये हे दोन्ही मी गौरीची मुकुटं ठेवून घेतली. दोघींनाही नथी घातल्या होत्या. तर आता माझी पूजेची पूर्ण मी तयारी, आरतीचं ताट, मुखवटे, ह्या आपण बांधलेल्या गौरी ह्या सर्वच मी तयारी करून बाहेर ठेवली होती. टायमिंग होण्यासाठी मी थांबले होते. तर थोडंसं टाईम होतं म्हणून मग आता मला माझ्या पण गौरीला तयार करायचं होतं. त्या गौरीची तयारी तर झालीच होती. आता म्हटलं आपण आपल्या गौरीची पण तयारी करू. असा गौरी आतमध्ये घेण्यासाठी आपल्याला कसं कुमारिका मुलीच असं लागतात. आणि जर आपली स्वतःचीच जर गौराई असेल तर मग तिला नटवण्याचा, सजवण्याचा काहीतरी आनंद, उत्साह थोडा असा वेगळाच असतो. त्यामुळं मग मी त्या गौरीची तयारी करून झाल्यानंतर मग मी माझ्याही गौराईचं आवरायला घेतलं. नऊवारी साडी तिला म्हणजे तयारच साडी आहे ती नऊवारी साडी थोडीशी नेसवली तिला. थोडासा इकडे असा थोडासा इकडे तिकडे असा मेकअप तिचा केला. ह्या मी बांगड्या परवाच तिला नवीन आणल्या होत्या, बांगड्या पण घातली. तिला हे सर्व म्हणजे आवडत नाही की अशी साडी हे असं आवरणं हे ते, तरी तिनं आज आवरून घेतली. तर तिचं पण पूर्ण सगळं आवरून झालं. तोपर्यंत मुहूर्ताचं टायमिंग पण झालं होतं. मग सगळं पूर्ण मी तयारी केलेली बाहेर गेले. आम्ही तुळशीजवळून गौरी भरून आतमध्ये घरात घेतो. तर बाहेर गेलो तर तुळशीजवळ सगळं मी व्यवस्थित पूजा वगैरे मांडून घेतली होती. तर सर्व बायकांना हळदी कुंकवाला बोलवलं. सर्वांनी मिळून गौरीला हळदी कुंकू लावलं, पूजा केली. आणि नंतर आता आम्ही गणपतीची आणि नंतर दुर्गेची अशा 2 आरत्या केल्या. आणि नंतर आता हळदी कुंकू बायकांना लावून नंतर त्यांना साखर दिली. तर आता गौरींना आपल्या आतमध्ये घरामध्ये घेऊन जाण्याचं टायमिंग झालं होतं. तर ही प्राप्ती आणि प्राप्तीच्या मैत्रिणीलाही आम्ही बोलवलं होतं की तिच्या हातात मुखवट्याचं ताट दिलं होतं आणि प्राप्तीच्या डोक्यावरती ह्या गौरीनं भरलेली कळशी दिली होती.
म्हणजे आता तिला ती झेपणार नाही म्हणून पाठीमागं आईंनी धरलं होतं फक्त असं वरती तिच्याबरोबर. तर असं दोघींच्याकडं दिलं होतं 2. तर दोघींचे मी पाय पुजले. नंतर पायांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि दोघींच्यावरून गौरींच्यावरूनही तुकडा ओवाळून इकडे इकडे टाकला. तर आता घंटी वाजवली आणि ते म्हणतात ना, गवर आली का, आली काय घेऊन आली, असं मग म्हणत म्हणत मी माझ्या गौराईंना घराच्या आतमध्ये घेतलं. तर असं प्रसन्न पूर्ण वातावरण होऊन आजचं गेलेलं आणि गौरी आगमनाने तर अधिकच प्रसन्नता वाढली होती. तर आता मी आतमध्ये गौरी घेतल्यात. नंतर आता थोड्या वेळाने ह्यांना भाजी भाकरीचा आज नैवेद्य असतो, तो मी नैवेद्य दाखवणार आणि नंतर मग थोड्या वेळानंतर गौरींना साड्या वगैरे नेसवण्यासाठी मग मी घेईन. मग पूर्ण साड्या वगैरे सगळं नेसवून झाल्यानंतर मग फायनल लूक कसं होतो ते फायनल लूक बघण्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल. तर मी हे आता नेसवून साड्या घ्यायला लागली आहे. तर दिसतं तसं म्हणजे जरा असं वेळ लागतो साड्या नेसवायला. तर प्राप्तीनेही माझ्या फोटो काढून घेण्याची हौस पूर्ण केली होती. तर कसा वाटला माझा आजचा गौरी आगमनाचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.